दारूबंदी कायदा कागदावरच, गावात खुलेआम अवैध दारू विक्री. महिला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह. अवैध दारूच्या अड्ड्यांनी गाव पोखरलंय. ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा. दारूबंदीचा फज्जा. गावात खुलेआम दारू विक्री. शाळकरी, मुलं, महिला आणि तरुणाई धोक्यात. अवैध दारू माफियांना अभय कुणाचं? गावकऱ्यांचा पोलीस प्रशासनाला थेट अल्टिमेटम. अहिल्यानगर जिल्ह्यात दारूबंदी कायदा फक्त नावालाच आहे का, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय. अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा बद्दी परिसरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे संपूर्ण गावातील वातावरण बिघडल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर तालुका उपाध्यक्ष रोहन बाबासाहेब पवार यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. निवेदनानुसार गट क्रमांक 58 मधील एका ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असून त्यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत ओढली जात आहे. इतकेच नव्हे तर शाळकरी, मुलं मुलींची ये-जा असलेल्या परिसरात दारू पिणारे आणि विक्री करणाऱ्यांचा वावर वाढल्याने महिला भगिनी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झालाय, असा आरोप करण्यात आलाय. तसेच यापूर्वीही संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. रोहन पवार यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की निर्धारित मुदतीत अवैध दारू व्यवसायावर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थांच्या सहभागातून नगर जामखेड रोडवरील कोलेवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आता प्रश्न एकच, दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार की अवैध दारू माफियांचेच फावणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. या प्रसंगी रोहन पवार, आनंद छगन वाघ, राहुल कराळे, भास्कर यादव आदींसह व्यापारी, गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. बाबासाहेब पवार, राहणार सारोळा बद्दी, कोलोडी फाटा. माझा हॉटेल व्यवसाय आहे. माझे हॉटेल शेजारी राहुल, आमचे वाघ हे सगळे सोबत येतात. 17/7 रोजी आम्ही इन्सी दाखल केली होती मोहन शंकर गुंजाळच्या दारूबंदीसाठी. त्याच्यावर 17/7 पासून काही कारवाई झालेली नाही आहे. तर त्याच्यासाठी आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन आज अर्ज देणार आहे त्यांना की त्याच्यावर तात्काळ कारवाई करा, दारूबंदी करा. नाही तर अन्यथा आम्ही 25 तारीख दिलेली साहेबांना. 25 तारखेपर्यंत जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू. रास्ता रोको आंदोलन म्हणजे ग्रामपंचायतचा दारूबंदीचा ठराव सुद्धा घेणार आहेत आम्ही. त्यानंतर आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. आम्ही जेव्हा गावापासून नगर शहरात येतो, आमदार संग्राम भाईच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. म्हणजे आम्ही भैयांकडे पाहतो, आमचे भैया काय काम करते. त्याच्यानंतर भैयांचं सांगणं असतं, तुम्ही आधी गाव तुमचं स्वच्छ करा किंवा गाव व्यसनमुक्त करा, तेव्हा तुम्ही तालुक्याच्या याच्यावर तुम्ही काम करू शकता. मी जेव्हा गावात काम करतो ना, की माझ्या व्यावसायिकांना एवढा त्रास आहे दारूबंदीचा. चौकात जर मुली चौकात थांबल्या ना, शाळेतून गाडी त्यांची किंवा जाती किंवा थांबते, शाळेत मुलींना गाडीसाठी थांबतात, तर ते दारू पिणारे जे आहेत ना, शाळेच्या मुलींना त्रास सुद्धा देतात. मी माझ्याकडे व्हिडिओ फोटोसहित आहे. मी न्यूजला हे देणार बी आणि साहेबांना सुद्धा दाखवले. तर त्याच्यानंतर 25 पर्यंत त्याच्यावर कारवाई नाही झाली तर मी रास्ता रोको आंदोलन करणार आहे. जय श्रीराम. मी आनंद छगन वाघ, राहणार कोलेवाडी फाटा येथे जे अवैध दारू धंद्याचा व्यवसाय चालू आहे, त्यापासून जे शेजारी पाजारी व्यावसायिक आहेत त्यांना फार त्रास होत आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन आम्ही तालुका पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे, ग्रामपंचायतला पण दिलेला आहे. तरी पण त्यांनी त्वरित कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी प्रशासनाला विनंती आहे.